तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल. श्री गणेशाय नमः. मंडळी, आपण सर्वजण सज्ज झालो आहोत ते म्हणजे लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी. सर्वांना गणेश चतुर्थीची आतुरतेने ओढ लागलेली आहे. तर यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी आहे. आपल्या सर्वांची डेकोरेशनची तयारी आता जवळपास होत आलेली असेल. बाजारात देखील सगळीकडे आपलं जे डेकोरेशनचं सामान आहे त्याचा झगमगाट दिसतोय. गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये नटलेल्या छान छान मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत. यावर्षी 2024 मध्ये गणपती बाप्पा 17 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी आहे. तब्बल 11 दिवसांचा गणपती बाप्पांची सेवा करण्याचा योग आपल्याला यावर्षी मिळत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करायची, घरच्या घरी आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, कोणते मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर मध्येच सूतक आलं, मध्येच विटाळ आलं तर मग काय करायचं, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस. बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. घरोघरी बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मात्र या धावपळीच्या दिवशी प्रत्येकालाच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करायची असते. मग आपल्याला प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजी मिळतीलच असे नाही. मग अशा वेळी शास्त्रोक्त पद्धतीने आपण स्वतः गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची ही माहिती आपण आज बघणार आहोत. त्यासाठी पूजेचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते आपण एक दिवस अगोदर शक्यतो जमा करून ठेवायचं. तर काय काय साहित्य लागतं ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. आपल्याला लागणार आहे कलश स्थापनेसाठी पाणी भरलेला तांब्या, ताम्हण, पळी, पंचामृत, शंख, घंटा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा. दीपपूजनासाठी आपल्याला समय लागणार आहे हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, सुगंधी अत्तर, चंदनाचा गंध, लाल जास्वंदाची फुलं, हार, दुर्वा, 5 आंब्याची पानं, 1 नारळ, विड्याची पानं, सुपारी, बदाम, खारीक, हळकुंड, सुट्टे नाणे, देवासाठी वस्त्र, जानवे, देवाला लाल रंगाचं आसन किंवा मद्रा, 5 प्रकारची फळं, अगरबत्ती, धूप, कापूर, देवाला नैवेद्यासाठी मोदक, लाडू, गुळ, खोबरं, पेढे, मिठाई जे काही असेल नैवेद्यासाठी ते पदार्थ. तर एवढं सगळं पूजा साहित्य आपल्याला गणपती स्थापना करण्यासाठी लागणार आहे. घरातील जी व्यक्ती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणार आहे, स्थापना करणार आहे, त्या व्यक्तीने स्वच्छ आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करायचे, शक्यतो सोवळे परिधान करायचे आहे. इतर सदस्यांनी देखील आंघोळी करून नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत. डेकोरेशनची तयारी आपण एक दिवस अगोदरच तयारी करून ठेवायची, म्हणजे ऐन वेळेस आपली धावपळ होत नाही. पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आपल्या पूजेमध्ये, त्यामुळे जिवंतपणा येतो. दीप प्रज्वलन झालं की दिव्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घ्यायची. दिव्याला फुलं अर्पण करायचं. जी व्यक्ती पूजा करत आहे त्या व्यक्तीने स्वतःच्या कपाळावरती गंध लावायचा, डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती गव्हाने किंवा तांदळाने एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे. पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश पूजा आपण करून घ्यायची आहे. त्यासाठी एका छोट्याशा डिशमध्ये तुम्ही तांदूळ, गहू ठेवायचे, त्याच्यावरती कलश ठेवायचा. कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं किंवा 5 कुंकवाची बोटं ओढली तरीही चालतील. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, बदाम, अक्षता, हळद, कुंकू, फूल व्हायचं, 5 आंब्याची पानं लावायची आणि आपल्याला त्या कलशावरती नारळ ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण कलश पूजा करून घ्यायची आहे. कलश पूजा झाली की आपल्याला आचमन करायचं आहे. त्यासाठी ताम्हण घ्यायचं समोर. तांब्यातलं पाणी पळीने डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं. तेव्हा पहिल्यांदा म्हणायचा ओम केशवाय नमः आणि पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. दुसऱ्या वेळेस परत डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. परत तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः असं म्हणायचं, पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. परत चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं
आणि ओम नारायणाय नमः असं म्हणायचं आणि पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. ताम्हणामधले जे सोडलेलं पाणी आहे ते तुम्ही ग्रहण करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सर्व देवतांना हात जोडून वंदन करायचं आहे. त्यावेळेस म्हणायचं आहे ओम श्री महागणपते नमः, इष्टदेवताय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, स्थानदेवतायभ्यो नमः, वास्तुदेवतायभ्यो नमः, मातृपितराय नमः, श्री लक्ष्मीनारायणाय नमः, सर्वभ्यो देवताय नमः, सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, निर्विघ्नमस्तु हात जोडून प्रार्थना करायची आहे. नंतर आपल्याला गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे. त्यासाठी परत डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता व्हायचं, फूल व्हायचं आणि आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे. पाणी हातावर तसंच ठेवायचं. सर्वप्रथम म्हणायचं हे गणराया, आपलं स्वतःचं नाव घ्यायचं, पत्नीचं नाव घ्यायचं, मुलाबाळांचे नावं घ्यायचं, घरातील जे सदस्य असतील प्रत्येकाचं नाव घ्यायचं आणि आम्ही सर्वजण तुम्हाला आवाहन करत आहे, तुम्ही आमच्या घरामध्ये विराजमान व्हा, आमच्या घरात सुख समृद्धी घेऊन या. आणि त्यानंतर ते पाणी आपण ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती असते त्या मूर्तीची देखील आपल्याला स्थापना करायची आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम ती मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची, तिला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं, नंतर पंचामृताने स्नान घालायचं, परत शुद्ध पाण्याने स्नान घालायचं, मूर्ती स्वच्छ कापडाने कोरडी करायची आणि आपण गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला कलश स्थापना केलेली आहे. आता गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला आपल्याला त्या छोट्याशा मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यासाठी 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती अक्षता ठेवायच्या, कोरडी केलेली गणपती बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन करून द्यायची आहे. तिची स्थापना केल्यानंतर मूर्तीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, फुलं व्हायचे, दुर्वा अर्पण करायच्या, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी केलेली आहे तिची स्थापना करायची आहे. आता मूर्तीला अभिषेक केल्याशिवाय त्या मूर्तीमध्ये प्राण येणार नाही. मूर्तीला आपण अभिषेक तर करू शकत नाही. मग काय करायचं आहे, तर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती पाटावरती ठेवून द्यायची. आपल्याला एकदाच व्यवस्थित ठेवून द्यायची, नंतर आपल्याला ती 10 दिवस हलवता येत नाही. तर व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर फूल पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला गणपती बाप्पांवरती थोडंसं शिंपडायचं आहे. त्यानंतर पंचामृतामध्ये फूल बुडवायचं, ते पाणी शिंपडायचं बाप्पांवरती. परत शुद्ध पाण्यामध्ये फूल बुडवायचं, ते पाणी गणपती बाप्पांवरती शिंपडायचं. त्यावेळेस म्हणायचं पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा आपल्याला त्यावेळेस जप करायचा आहे. ते करून झालं की गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता व्हायच्या, दुर्वा अर्पण करायच्या. गणपती बाप्पांना जे आपण जानवं घेतलेलं आहे दोऱ्याचं, ते जानवं गणपती बाप्पांना घालायचं आहे आणि लाल रंगाची फुलं, दुर्वा, हार गणपती बाप्पांना अर्पण करून द्यायची. गणपती बाप्पांच्या समोर विड्यांच्या पानावरती जे आपण सुपारी, हळकुंड, बदाम, खारी खोबरा आणतो ते व्यवस्थित मांडून द्यायचं आहे विड्याच्या पानावरती. जी आपण 5 फळं आणलेली आहेत ती 5 फळं एका बाजूला व्यवस्थित ठेवून द्यायची. जे नैवेद्यासाठी आपण बनवलेलं असतं, कोणाच्या घरी डांगराचा नैवेद्य बनवतात, कोणाच्या घरी त्या मिक्स भाज्या मिळतात त्याचा नैवेद्य बनवला जातो. तर तुमच्याकडे जी नैवेद्य बनवण्याची पद्धत असेल त्याप्रमाणे नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर सर्वांनी सहकुटुंब सहपरिवाराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे. धूपदीपांनी गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना घरातील पुरुषांनी गुलाल अर्पण करायचा आहे, स्त्रियांनी हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जो आपण खिरापत बनवतो तो खिरापतीचा प्रसाद आपण दररोज सकाळ संध्याकाळ आरतीमध्ये वाटायचा आहे. तुम्ही मोदक बनवू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही 10 दिवस सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना दररोज दुर्वा, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे, जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. आता आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आणि देव न करून तुमच्या घरात समजा सुतक पडलं 7 तारखेनंतर किंवा विटाळ आला मध्येच, अगोदरच जर सुतक असेल, विटाळ असेल तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करता येणार नाही. पण आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आणि नंतर आपल्या घरात सुतक पडलंय, विटाळ पडलाय, तर मग काय करायचं, तर आपल्या घरातील कोणत्याही सदस्याने गणपती बाप्पांच्या जवळ जायचं नाही, पूजा करायची नाही. जे शेजारी राहत असेल त्या शेजाऱ्यांकडून आपण
अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत विसर्जनापर्यंत त्या गणपती बाप्पांची पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ आरती आपण त्यांच्याकडून करून घ्यायची आहे। आपल्या घरातील कोणत्याही सदस्याने गणपती बाप्पांच्या जवळ तिथे जायचं नाही। शेजाऱ्यांकडून आपण पूजा 10 दिवस पूर्ण करून घ्यायची आणि विसर्जनाच्या दिवशी देखील नैवेद्य शेजाऱ्यांच्या घरूनच त्यांना बनवून आणायला सांगायचा आणि शेजारच्या व्यक्तींकडूनच आपण विसर्जन गणपती बाप्पांचं करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची। मध्येच सुताक विटाळ आलं तर नक्की काय करायचं याबद्दलची देखील आपण माहिती जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।